नमस्कार, मी प्राची साळुंखे. बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते. ओमायक्रॉननं जगाची चिंता वाढवली आहे. अनेक देशात ओमायक्रॉन व्हेरियंटचा शिरकाव झालेला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालय पत्रकार परिषद सुरू आहे. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर ही परिषद सुरू असल्याचं कळतंय. तर दरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद सुरू आहे. आपण थेट जाऊ. N95 मास्क हो, चाहे वे ड्रग्स हो, उन सबको कोऑर्डिनेट किया जाए। और सबसे मुख्य विषय जो कि हम आपसे भी अपील करना चाहेंगे, कम्युनिटी सेंसिटाइजेशन, कम्युनिटी लेवल अवेयरनेस। तो जिसके लिए ज़रूरी है कि हम भय का वातावरण क्रिएट ना होने दें, अवेयरनेस क्रिएट करें। हम ये बताएं कि ये न्यू वेरिएंट की एविडेंस क्या है और इसके तहत हमें क्या कार्य करना है। और साथ ही हम ये इंश्योर करें कि कम्युनिटी का सपोर्ट जैसे अब तक हमें मिलता रहा है, उसी के तहत वैक्सीन कवरेज को बढ़ाएं और कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर को हम लोग फॉलो करते रहें। इसमें मुख्यतः जैसे कि WHO ने भी बताया है, हमारे एफर्ट्स 5 फोल्ड हैं। रिड्यूस एक्सपोजर, यानी कि हम सबसे पहले ट्रैवलर्स या सर्विलेंस के द्वारा अपने एक्सपोजर को कम करें। सप्रेस ट्रांसमिशन, यानी कि हम इन्फेक्शन को फैलने ना दें। साथ ही हम अपने वल्नरेबल कम्युनिटी के लोगों को कंटिन्यूस बेसिस पर ध्यान रखें और क्लिनिकल मैनेजमेंट प्रोटोकॉल और हेल्थ इंफ्रास्ट्रक्चर पर फोकस बनाते हुए मॉर्टेलिटी को रिड्यूस करें। और सबसे इम्पॉर्टेंट है कि हम कम्युनिटी के साथ कंटिन्यूस बेसिस पर एंगेज रहें और इंश्योर करें कि हम कम्युनिटी के सपोर्ट से आगे कार्य करते रहें। माननीय प्रधानमंत्री जी ने कई बार इस विषय में कहा है कि कोविड-19 की बैटल जन भागीदारी, जन आंदोलन की है। हमारे लिए ज़रूरी है, जब हम पिछले ऑलमोस्ट 2 साल से इस बीमारी से लड़ रहे हैं, इस पेंडेमिक से लड़ रहे हैं, इस महामारी से लड़ रहे हैं, तो कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर को हम अपनी लाइफ में एक नए नॉर्मल के रूप में इस्तेमाल करें। हम अपना समय आने पर टीका पहली डोज और दूसरी डोज भी लगवाएं। हमेशा मास्क पहनकर रखें। हमें यह ध्यान रखना है, हम आपके द्वारा फिर से अपील करना चाहेंगे कि वायरस का म्यूटेशन हो सकता है, वायरस का स्वभाव बदल सकता है, लेकिन हर तरीके से हम सबका व्यवहार फिर वही रहेगा। हमारे मेथडोलॉजी टू मैनेज कोविड-19 प्रेजेंटली स्टिल रिमेन द सेम और उसी पर हमें फोकस बनाए रखना है। धन्यवाद। डॉक्टर भार्गव जी। Thank you very much. As we all know that 2 cases of Omicron have been detected in Karnataka so far through the genome sequencing effort of INSACOG consortium of 37 laboratories established by the Ministry of Health. We need not panic, but awareness is absolutely essential. COVID appropriate behavior is required. Use of masks, hand hygiene, and not going to and not organizing mass gatherings will help breaking the chain of transmission of Omicron. So that is the first point. The second point I would like to emphasize is that increased vaccine uptake is the need of the hour. So do not, and I emphasize, do not delay in getting fully vaccinated. Most important, both doses of vaccine must be ensured for everyone. Thank you. Thank you, sir. Dr. Paul. Thank you. Important points have already been made today, and we brought forth significant information to you. But let's also not lose sight of a very significant achievement that the nation has clocked today. 125 करोड़ वैक्सीन की डोजेज आज पूरी हो गई हैं, लग गई हैं इस देश में, और इसके साथ साथ 84% अडल्ट पॉपुलेशन में 84% का कवरेज सिंगल फर्स्ट डोज का हुआ है और 49% 49% वयस्क पॉपुलेशन जो है, जनसंख्या जो है हमारे देश में, वो 2 डोज से कवर हो गई है। दिस इज़ अ वेरी वेरी सिग्निफिकेंट माइलस्टोन एंड वी सेलिब्रेट दैट एंड वी लुक फॉरवर्ड टू कंप्लीटिंग द अनफिनिश्ड टास्क। वी वर ऑल्सो वेरी प्राउड टू स्टेट दैट हर घर दस्तक कार्यक्रम के अंतर्गत हमने पाया है कि हमें इतनी मेहनत जब करते हैं तो रिज़ल्ट भी मिलते हैं, साथ भी मिलता है। और जैसे हम देख रहे हैं कि सिंगल डोज में 6% की क्लियर बढ़ोतरी का अपटिक हुआ है
और दूसरी डोज में 12%, जो कि एक हमारा सबका कंसर्न रहा था, उसमें भी बढ़ोतरी हुई है, फिर मोमेंटम और बढ़ा है। और जैसे कि माय डिस्टिंग्विश्ड कलीग्स ने हाईलाइट किया है कि वैक्सीन लगना हमारी बहुत इम्पॉर्टेंट ढाल है, हमारी बहुत बड़ी प्रोटेक्शन है इस वेरिएंट के लिए, डेल्टा वेरिएंट के लिए, सब वेरिएंट्स के लिए। तो उस तरफ जो हम आगे बढ़ रहे हैं उसमें और भी गति आए, हर व्यक्ति, अडल्ट वयस्क जिसको नहीं फर्स्ट डोज मिली वो फर्स्ट ले, और जिसकी सेकंड डोज ड्यू है वो सेकंड डोज ले। इम्पॉर्टेंट पार्ट जो ओमिक्रॉन के परिप्रेक्ष्य में आया है वो हमें इस तरफ लेके जाता है कि जिन टूल्स का इस्तेमाल करते हुए हमने इस पेंडेमिक की लड़ाई करी है, उन टूल्स को फिर हम पूरी तरह से इस्तेमाल करें, उसमें कोई भी कमी ना हो। इसमें अभी आपके समक्ष रखा गया कि क्या कोशिश करी जा रही है कि इंटरनेशनल ट्रैवलर्स, जो इनकमिंग इंटरनेशनल ट्रैवलर्स हैं, उनके ऊपर निगरानी बढ़े, साइंटिफिक अप्रोच से उनकी टेस्टिंग हो, उनकी ट्रैकिंग हो, ट्रेसिंग हो, उसके बारे में आपके सामने प्रस्तुत किया गया। इसी प्रकार कंट्री के अंदर क्लस्टर्स, हॉस्पिटलाइजेशंस, केसेस, इनके ऊपर भी बहुत कड़ाई से और बहुत इंटेंसिटी से उसके ऊपर काम हो रहा है, और उस काम को और परफेक्ट करने के लिए राज्यों के साथ बातचीत करी गई है। हॉस्पिटल इंफ्रास्ट्रक्चर की प्रिपेयर्डनेस को भी चिन्हित किया गया है, और इस काम में आगे तैयारी जो होनी चाहिए, जो हो रही थी, उसमें भी इंटेंसिटी लाई गई है। विज्ञान की तरफ से इस नई चुनौती को जैसे फेस करना है, जो सवालों के जवाब आज हमारे पास नहीं है, उन सवालों के जवाब के लिए जो काम लेबॉरेटरीज़ में होना चाहिए, एपिडेमियोलॉजिकल स्टडीज़ में होना चाहिए, जीनोमिक सर्वेलेंस से होना चाहिए, उस काम के लिए जो हमारा साइंटिफिक तंत्र है, हमारी लेबॉरेटरीज़ हैं, वो भी इसमें जुट गई हैं। The credit goes to the system that's already been established, that the 2 cases that we refer to have been identified. It demonstrates that systems are there and systems are responding, and of course, as the situation unfolds, we will be informing you. Emphasis on vaccine, emphasis on universal vaccine, which is this mask. किसी भी वेरिएंट को अल्टीमेटली बॉडी में अंदर आना है तो ये मास्क हमें प्रोटेक्ट करेगा। ये एक यूनिवर्सल वैक्सीन है, और इस वैक्सीन को अपनाना हमारे लिए और भी लाजमी हो गया है। हमारे देश ने इसको कभी हटाया नहीं, कम नहीं किया, इसके ऊपर एम्फेसिस हमेशा रहा है। और हमने देखा अभी कि जिन देशों ने इसके बारे में अपने आप को लाइटली लिया, वो वहाँ पे मुश्किल हुई, और वो इस पे वापस आ रहे हैं, ऑफिशियली भी वापस आ रहे हैं। जो एम्फेसिस वो नहीं दे रही थी, वो समाज, उन्होंने इसको रियलाइज़ किया है। तो हम फिर याद दिलाना चाहेंगे की आपण पाहतो केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची पत्रकार परिषद सुरू आहे, आणि या पत्रकार परिषदेमध्ये एक महत्त्वाची गोष्ट समोर आली आहे, ती म्हणजे कर्नाटकात 2 ओमायक्रॉनचे रुग्ण आढळलेले आहेत, आणि याविषयी अधिक चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत टास्क फोर्सचे सदस्य उदय बोधनकर। उदयजी, आपण पाहतोय की केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेमध्ये महत्त्वाची माहिती समोर आली आहे। 2 जण कर्नाटकामध्ये रुग्ण सापडलेले आहेत ओमायक्रॉनचे, काय सांगाल? नाही, आत्ताच बातमी आली, आपल्या लॉ अग्रवाल सरांनी सांगितलं की 2 ओमायक्रॉनचे पेशंट आढळले कर्नाटकमध्ये। तर मला वाटतं की तरी मी असं आवाहन करेन लोकांना की तुमच्या वाहिनीद्वारे की जे उत्तम का करते लोक जागरूक असतात की घाबरून जाऊ नका, परंतु कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर स्ट्रिक्टली फॉलो करा। आता मला वाटतं की गव्हर्नमेंटने आम्ही काल आपल्या इंटरव्ह्यूमध्ये जेव्हा आम्ही सांगितलं की सगळे विमानं बंद करा, तर ते केलेलं आहे। त्यामुळे आता जे आलेले ऑलरेडी जे लोक आले त्यांना ट्रॅकिंग, ट्रेसिंग आणि त्यांचं कंटेनमेंट हे इम्पॉर्टंट आहे। त्याच्यामध्ये मला वाटतं की आपल्याला एक धडा घ्यायचा की महाराष्ट्रामध्ये सुद्धा 1000च्या वर लोक आलेले आफ्रिकेमधनं, तर ते मुंबई, ठाणा, पुणे आणि बाकीच्या ठिकाणी, त्या लोकांमध्ये त्वरित त्यांना क्वारंटाईन करा, घरी म्हणा, किंवा माझं तर असं म्हणणं राहील घरी करण्यापेक्षा जिथे जे सेंटर्स आहे
कोविड डेझिग्नेटेड सेंटर्स आहेत, ज्या नागपूरमध्ये आहे, मुंबई, त्या ठिकाणी त्यांना ठेवा, ऑब्झर्व करा, 7 दिवस, 10 दिवस, 14 दिवस त्यांच्या टेस्ट घ्या, परत रिपीट टेस्ट करा. तुम्ही एकदा कोरोना टेस्ट केली आरटीपीसीआर तरी दॅट इज नॉट गिव्हिंग 100% रिझल्ट. त्यांचे जिनोम सिक्वेन्सिंग करा सगळ्यांचं, जिथे सिम्पटॉमॉलॉजी आहे. आता तुम्हाला आता हे वाटेल की कालच त्यांचे सिम्पटमच्या बद्दल 2-3 गोष्टी कळल्या आम्हाला, ज्या आधी नव्हत्या. त्यांच्यामध्ये टायर्डनेस होतो, 1-2 दिवसामध्ये ते खूप सुस्त होऊन जातात, त्यांचं ब्लड शुगर कमी होतं, पण ऑक्सिजन लेवल इतकी कमी होत नाही जेवढी आपल्या कोरोना व्हेरियंटमध्ये किंवा डेल्टा व्हेरियंटमध्ये होते. या 3 गोष्टी काल WHO मध्ये आफ्रिकेमधनं ते जे इन्चार्ज आहेत त्यांनी सांगितलं की टायर्डनेस, खूप सुस्त होऊन जातात लोक, एकदम गळून जातात. तर जो कोणी आलेला आहे म्हणून त्याला ताप असेल, का खरखर असेल, गळ्यामध्ये खोकला हे असेल आणि त्याला सुस्त वाटत असेल, कोणते सिम्पटम कोणालाही असेल, आता त्याच्यामध्ये आफ्रिका म्हणता येत नाही, त्यामध्ये UK आलं, जर्मनी आले, बाकीचे इस्रायल आले, बाकीच्या कंट्री 15 कंट्रीज आहे, त्या पूर्ण मला ते ज्या कंट्रीज डेझिग्नेटेड केल्या आहे कोरोना व्हेरियंट ते मॅक्रॉन, त्यांना तर स्ट्रिक्टली क्वारंटाईन करणं आणि लोकांनी खबरदारी घेणं महत्वाचं आहे. घाबरून जाऊ नका. कर्नाटकमध्ये आपल्याकडे 1-2 सापडतील उद्या परवा, त्याची शक्यता नाकारत नाहीत, पण मला वाटतं की खबरदारी घ्यायचा. डोंट लेट युअर आर्म डाऊन. मी काल जसं म्हटलं होतं की आपल्याला खूप सतर्क करावं लागेल. आपल्याला ती मागे डेल्टा व्हेरियंटची जी सिच्युएशन आली ती परत बिलकुल द्यायची नाही. कोणाचा आपल्याला दगा नाही व्हायला पाहिजे, कोणी रुग्ण मरायला नाही पाहिजे ऑक्सिजनमुळे किंवा मेडिसिनमुळे. ते जर का करायचं असेल तर आपण सतर्क राहणं आणि कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर फॉलो करणं एवढंच आपल्या हातात राहिलं. आणि परत मी सांगतो, व्हॅक्सिन घेणं इम्पॉर्टंट आहे. व्हॅक्सिन ज्यांनी घेतली नसेल, कोविशिल्ड म्हणा, कोवॅक्सिन म्हणा इंडियात, तर त्या व्हॅक्सिन त्वरित घ्या. 1 महिन्याच्यात आपल्याला 100% उद्दिष्ट करायचं असेल डिसेंबरपर्यंत, तर तेवढी मी आपल्या वाहिनीद्वारे सगळ्यांना एक आवाहन करू इच्छितो. बिलकुल बिलकुल. डॉक्टर उदय, आपण म्हणालात की वॅक्सिन घेणं अतिशय गरजेचं आहे, मात्र महत्त्वाचं म्हणजे ओमायक्रॉन हा जो व्हेरियंट आहे तो वॅक्सिनेशन झालेल्या लोकांसाठी तेवढाच घातक असल्याचं बोललं जातंय, त्याबद्दल काय सांगाल? मला तर त्याबद्दल आत्ता काही विधान करणं बरोबर नाही. कालच आमची चर्चा झाली, त्या WHO तिकडले लोक होते, त्यांचं आम्ही डिस्कशन ऐकलं. ते म्हणाले अजून आम्ही असं विधान केलंच नाही की व्हॅक्सिन ज्या घेतलं त्यांना पण उलट त्यांनी हेच म्हटलंय की ठासून की जसं कोरोना व्हेरियंटमध्ये, डेल्टामध्ये जसं ज्यांनी व्हॅक्सिन घेतलं त्यांना 60 to 80% प्रोटेक्शन झालं, तेच तत्कर्जित आता लागू पडायला हरकत नाही. कारण काल जेव्हा तिथल्या पेशंटचा डाटा घेतला आफ्रिकेमधल्या, ज्यांना मायक्रॉनचं हे झालंय, इन्फेक्शन झालंय, त्यांच्यामध्ये माइल्ड प्रमाणात झालं. त्यांच्यामध्ये कोणालाही सिव्हिरिटी नव्हती आणि कोणालाही हॉस्पिटलायझेशन करावं लागलं होतं. ही मला वाटतं चांगली बाब लोकांना सांगितलं की ज्यांना ओमायक्रॉनचे बाधा झाली आहे त्या लोकांमध्ये ऑक्सिजन लेवल एकदम कमी नाही झाली, त्यांच्यामध्ये हॉस्पिटलायझेशन सुद्धा फार कमी झालं आणि डेथ रेट सुद्धा कमी आहे. ही मला वाटते चांगली आपल्या दृष्टीने. याचा अर्थ असा नाही की आपण लाईटली घ्यायचं, ही चांगली गोष्ट आहे की तिथे आफ्रिकेमध्ये कदाचित इम्युनिटी जास्त स्ट्रॉंग असेल, कदाचित असू शकते, पण त्याच्याकडे वॅक्सिनेशन रेट हा 20 to 30% आहे ओव्हरऑल. आपल्याकडे वॅक्सिनेशन रेट 2 डोसेसचा 35 to 40% झाला, सिंगल डोसचा 60% झाला. मला वाटते आपल्याला उद्दिष्ट गाठायला पाहिजे. घाबरून जाऊ नका. त्वरित उपाययोजना महत्वाची आणि अलर्ट राहणं महत्वाचं. मला वाटते त्यामुळे व्हॅक्सिन घ्यावंच लागेल आणि व्हॅक्सिन घेतल्याने प्रोटेक्शन तर होईलच कोरोनापासून, डेल्टा व्हेरियंट पासून, ओमायक्रॉन. नक्कीच डॉक्टर उदय, अतिशय महत्त्वाचं आवाहन तुम्ही केलेलं आहे. ओमायक्रॉनचे रुग्ण जरी आढळलेले असले तरीही घाबरून जाऊ नये, वॅक्सिनेशन करून घेणं महत्त्वाचं आहे, असं महत्त्वाचं आवाहन तुम्ही केलेलं आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल. इथं घेतो एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. तुम्ही पाहत रहा न्यूज 18 लोकमत.